आणि आता पाहूया सुपरफास्ट 50 बातम्या। नेपाळच्या महाप्रलयामध्ये आतापर्यंत 370 जणांचा मृत्यू, 288 भारतीयांसह 1,500हून अधिक जण बेपत्ता। महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाईन क्रमांक 1070 जारी। नेपाळच्या रसुआ शहरातील जलप्रलयाची थरारक दृश्य समोर। दगड बाजारामध्ये पुराच्या पाण्याचा प्रवाह, पाण्याने आणि गाळाच्या प्रचंड प्रवाहाने काही मिनिटातच विध्वंस। पूर आल्यानंतर लोक सैरावैरा पळू लागले। नेपाळमधील पुरामध्ये अडकलेल्या महाराष्ट्रामधल्या नागरिकांशी व्हीसीद्वारे मुख्यमंत्री फडणवीसांचा संवाद। घाबरू नका, शासन तुमच्यासोबत। नागरिकांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू। फडणवीसांकडून पर्यटकांना धीर। चीनकडून वेळेत माहिती न मिळाल्यामुळे नेपाळमध्ये महापूर, सूत्रांची माहिती। नेपाळला 45 मिनिटं उशिरा माहिती दिल्यामुळे नेपाळमध्ये पुराचा हाहाकार। चीन नेपाळ सीमावर्ती समन्वयाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह। नेपाळमध्ये पुराच्या पाण्यामध्ये घर वाहून जातानाचा व्हिडिओ समोर। पाण्यामुळे रस्ता खचून मोठ्या प्रमाणात मातीचा भराव सुद्धा वाहून गेला। उत्तर प्रदेशच्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून मुख्यमंत्र्यांचा निर्णय। अमित ठाकरेंची टीका, तर यूपीच्या निवडणुकीची चिंता नको, आधी आपल्या मतदारसंघातील पराभवाचं कारण शोधा। नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। अमराठी रिक्षाचालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ देण्यावरून गोवर्धन देशमुख आक्रमक। उत्तर प्रदेशच्या निवडणुकांसाठी मराठीची गळचेपी करत असल्याचा आरोप। भोजपुरी लोकांना मराठी शिकवल्याचं कौतुक, नुसतं दादागिरी करून मराठी शिका सांगून काही होत नाही। उदय सामंतांचं वक्तव्य। लोक त्यांचा खोटारडेपणा बघत आहेत। प्रकाश सुर्वेंच्या कार्यक्रमावर आदित्य ठाकरेंची टीका। महायुती सरकारनंच मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेतले। सरकारनं मराठा समाजासाठी जितकं काम केलं तितकं काम याआधी कुणीच केलं नाही। जरांगेंच्या मुंबईतल्या आंदोलनाबाबतच्या भूमिकेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य। सुप्रिया सुळेंबाबत खोटारडेपणा बंद करा। ओबीसी प्रमाणपत्रावरून जितेंद्र आव्हाडांचा घणाघात, तर ठाणे पालिकेनं कांदळवन उद्ध्वस्त केलं। आव्हाडांचा हल्लाबोल। कोणत्या राजकीय व्यक्तीकडे प्रमाणपत्र आहेत याच्याशी घेणं देणं नाही। विजय वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर जरांगेंची प्रतिक्रिया, तर तुमच्या नेत्याकडे प्रमाणपत्र नाही का? जरांगेंचा सवाल। विधान परिषद मिळवण्यासाठी हाकेंची धडपड सुरू असेल। हाकेंची हाक ऐकायला कोणी तयार नाही। विखे पाटलांची लक्ष्मण हाकेंवर टीका। खासदार भजंग सोनवणेंनी मनोज जरांगेंची भेट घेतली। जरांगेंच्या आंदोलनापूर्वी सोनवणेंनी अंतरवालीमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली। यापूर्वीच्या प्रत्येक आंदोलनात खासदार सोनवणे सहभागी। 2.5 वर्षानंतर मुंबई महापालिकेवर शिंदेंचा महापौर बसणार। 2.5 वर्षानंतर महापौर पदासाठी 1.25 वर्षांचा महायुतीचा फॉर्म्युला। पुढील 1.25 वर्ष पुन्हा भाजपचा महापौर होणार, सूत्रांची माहिती। गणेशोत्सवात प्रसादाची शुद्धता जपा। एफडीए नियमांचं पालन करा। आगमन आणि विसर्जनाचे मार्ग पूर्णपणे खड्डेमुक्त ठेवावेत। रात्रीच्या वेळी पुरेशी प्रकाश व्यवस्था करावी। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या स्पष्ट सूचना। खाद्य सुरक्षेच्या नावाखाली केवळ हिंदूंच्या सणांना लक्ष का? एफडीएच्या कारवाईवर हिंदू जनजागृती समिती आक्रमक। सुनील घनवट यांचा तुकाराम मुंढेंना सवाल। एमपीएससी पेपर फुटीवरून राजकारण करण्याचा प्रयत्न अयोग्य। कोणी कुठल्याही पक्षाचा असो, कारवाई होणारच। फडणवीसांचं वक्तव्य। पुढच्या परीक्षा पारदर्शक करण्यासाठी व्यवस्था उभ्या करणार, फडणवीसांचं आश्वासन। जेवण करून उपोषण करा, मी उपोषणामध्ये चोरून खायचो। आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची मंत्री नरहरी झिरवाळांकडून खिल्ली। हा विद्यार्थ्यांचा अपमान, वाचाळ मंत्री म्हणत अंबादास दानवेंची झिरवाळांवर टीका। अमरावतीमध्ये शेकडो आदिवासी विद्यार्थ्यांचा मंत्री अशोक उईकेंच्या निवासस्थानाच्या दिशेने लॉंग मार्च। 8 दिवसांपासून अमरावतीमध्ये आंदोलन सुरू। कुठलीही दखल न घेतल्यानं आदिवासी विद्यार्थी आक्रमक। अमरावती रुग्णालयामधील बाळ मृत्यू प्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल। महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना नोटीस। 2 आठवड्यांमध्ये सविस्तर अहवाल मागवला। अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयाला आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांची भेट। बोर्डीकरांनी रुग्णालयामधील दुर्घटनेची माहिती घेतली। दोषीला सोडणार नाही, बोर्डीकरांची भूमिका। भरत गोगावलेंकडून मुंबई गोवा महामार्गाची पाहणी। गोगावलेंकडून खड्डे आणि रस्त्याच्या दुरवस्थेचा आढावा। पाहणी दरम्यान गोगावलेंचा ताफा माणगावच्या वाहतूक कोंडीमध्ये अडकला। मुंबई गोवा महामार्गाचं काम 100% पूर्ण होईल। महामार्गासाठी गडकरींसह मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनाही निवेदन देणार, अदिती तटकरेंची माहिती। साखरेच्या दराबाबत राजू शेट्टींकडून चौकशीची मागणी। देशामध्ये साखरेचा तुटवडा नसताना दरवाढ कशी झाली? साखर चोरट्या मार्गाने इतर देशामध्ये गेली का? राजू शेट्टींचा सवाल। कोल्हापुरात शक्तीपीठ कृती समितीची बैठक संपन्न। महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त। सर्वेक्षणाचा प्रयत्न झाल्यास हाणून पाडणार, शेतकऱ्यांचा निर्धार। विस्मा संघटनेच्या घोषणेवर पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब पाटलांचा आक्षेप। साखरेचे दर वाढल्याने 1 ऑक्टोबरपासून हंगाम सुरू करणं तांत्रिक आणि नैसर्गिकदृष्ट्या योग्य नसल्याचं वक्तव्य। पंढरपूर कॉरिडॉरच्या मुंबईतल्या बैठकीला अबाधितांची हजेरी।
कॉरिडॉरमध्ये बाधितांना चर्चेचं निमंत्रण होतं, मात्र शिष्टमंडळात बाधित नसलेले व्यक्ती हजर होते. वर्ध्यामध्ये अतिक्रमण विषयावर खासदार अमर काळे संतापले. अतिक्रमण काढण्याच्या कारवाईवरून खासदार काळे अधिकाऱ्यांवर संतापले. 30 सप्टेंबरपर्यंत अतिक्रमण काढता येणार नाही असा GR. कोल्हापुरात ई-चलनाच्या विरोधात आमरण उपोषण तात्पुरतं स्थगित. आमदार अमल महाडिक यांच्या मध्यस्थीनंतर प्रदीप राठोड यांचा निर्णय. सांगलीच्या जतमध्ये विविध मागण्यांसाठी सर्वपक्षीय रास्ता रोको. गुहागर महामार्ग रोखल्यामुळे बराच वेळ वाहतूक ठप्प होती. कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून निकृष्ट कामाविरोधात आंदोलन. बिनकामी गणेश मंदिराजवळ ठाकरे सेनेचं आंदोलन. 100 कोटींचा निधी मंजूर, तो निधी गेला कुठे? ठाकरे सेनेचा सवाल. अकोल्यामधल्या हिवरखेड नगरपालिकेमध्ये भाजप शिंदे गटामध्ये जोरदार राडा. सभागृहातच तुफान हाणामारी. गटनेत्यासह नगरसेवक जखमी. खारघरमध्ये SIR फॉर्मच्या झेरॉक्सवरून भाजप ठाकरे गटामध्ये राडा. धक्काबुक्की आणि दमदाटीनंतर पोलीस घटनास्थळी. पनवेलच्या मतदारसंघातील SIR फॉर्मच्या झेरॉक्स खारघरमध्ये काढल्या जात असल्याचा आरोप. छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये पाणी प्रश्नावरून तुफान राडा. मिटमिटा पडेगावच्या समस्येवरून भाजप ठाकरे गट आमने सामने. पाणी टंचाईला चंद्रकांत खैरे जबाबदार असल्याचा दावा. शेतकऱ्याची कॉलर पकडून हात उचलणारा नायब तहसीलदार आणि अव्वल कारकुनाला करणे-दाखवा नोटीस. खुलासा आल्यानंतर नायब तहसीलदारावर कारवाई होणार. गडचिरोलीमधील रस्ते पुलांच्या गुणवत्तेमध्ये तडजोड नको. निकृष्ट कामांवर कठोर कारवाई करा. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे आदेश. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आज भंडाऱ्यामध्ये थकीत बिलांसाठी कंत्राटदार आक्रमक. कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा.